कुणाचा सत्कार राहिलेला नाही ना? सर्वांच्या कुणी राहिलं असलं तर सांगा. आणि प्रथमतः भारत विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने मी सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो. आज या कार्यक्रमाचा उद्देश भारत विद्या प्रसारक मंडळ बाबूजवाहर महाविद्यालयाचा हिरक महोत्सव आहे. त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी या सर्व टाळकरी महाराजांचे सत्कार प्रसंगी उपस्थित आपलं आदरणीय श्रद्धास्थान हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय भगवानरावजी बांगर साहेब, उपाध्यक्ष सुरेशरावजी आव्हाड साहेब, आदरणीय तांदळे महाराज, आदरणीय सोळसे महाराज, आदरणीय कांताबापू, आदरणीय भापकर महाराज, आदरणीय घोडके महाराज, उपस्थित व्यासपीठावरील आमचे आदरणीय आप्पा राधाकिशनजी सबलस, पत्रकार सर्व आदरणीय अविनाशजी मंत्री, राजेंद्रजी देवडे, अमोलजी कांक्रिया, सर्वच उपस्थित आदरणीय सर्व महाराज मंडळी, सन्माननीय प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी, मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी, सर्व बंधू आणि भगिनींनो. खरं तर आमचं हे व्यापाऱ्याचं महाराज नवीन वर्ष असतं, सगळ्यांचं जनरली आपल्याचं नवीन वर्ष असतं, तसं आमचं शैक्षणिक हे नवीन वर्ष आज जून महिन्यात चालू होत आहे. त्या जून महिन्यात आज सुरुवातीलाच आम्ही आदरणीय अविनाशजी सांगू इच्छितो की आषाढी एकादशी आलेली आहे दिंडीचा, त्यामुळं सर्वच महाराजांचा सत्कार सुरुवात शैक्षणिक वर्षाची आपण इथं टाळकऱ्यांच्या गजरात चालू करू. नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे आपण पांडुरंगाचं नाव घेऊन चांगलं वर्ष जाईल, विद्यार्थी चांगले घडतील, यामुळं आज हा आपण आपल्या शुभ हस्तेच नवीन वर्षाचा शुभारंभ झाला असं मी समजतो. खरं तर सर्व टाळकरी सगळ्या सरांनी सांगितलं, मी डबल बोलणार नाही, वेळ कमी आहे, 2-3 जण बोलणार आहे की आपलं खूप महत्वाचं असतं की ती चाल येते, खरी रंगत येते महाराजांच्या त्यांच्या कीर्तनाला आपल्यामुळं. त्यामुळं आपण सगळे उपस्थित राहिला. खरं तर आपल्या या पवित्र भूमीत ज्ञानदानाचं कार्य केलं जातं. ज्ञानदानाचं कार्य करताना कोणी काही बिघडलं तर तुमच्या हातून, खरं तर साधू संत महंत आपण जन्माला आले तर आमची जी तरुण पिढी काय बिघडत असेल त्याला हरिनामाकडे घेऊन जाणं, यासाठी आपण खरं खूप काही मोठं पुण्याचं काम करतात. आणि हे ज्ञानाचं आणि सगळं आपण काम करत आहोत. मला एक सांगा वाटत की आता या ठिकाणी आपल्या अंतरावर भगिनी गेल्या होत्या, सुनीता विल्यम कल्पना नाही हा सुनीता विल्यमस, त्यांना येताना ज्यावेळेस त्यांचं बिघड झाला आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर परत त्यांना घेऊन यायचं होतं, तर त्यांना खाली आल्यावर पत्रकारांनी विचारलं की आपण ज्यावेळेस यान बिघडलं आपण त्यावेळेस काय करत, म्हणजे ते म्हणत होते आम्ही देवाचा धावा करत होतो, शेवट पर्याय किती विज्ञान पुढे गेलं तरी देवाचाच धावा करावा लागतो. आणि ते म्हणले आम्ही त्यामुळे इथं सुखरूप आलो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे विज्ञान जरी असलं तर त्याला भक्ताची परमार्थाची जोड लागती, एवढं ज्या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात, आपण असंच आपलं कार्य या ठिकाणी चालू ठेवा. मला एक महाराज, आम्ही राजू राजळे एकदा गैतनाथ गडावर गेलो होतो, पलीकडे समाधीगड. गेल्यानंतर बबनराव आमचे विनेकरी होते, बबनराव आठवलं का? तर गेल्यावर आम्ही दर्शन घेतलं. बबनरावला राजू राजळेंनी विचारलं की बबनरावनी सांगितलं की मला घर नाही बा, घरकुलाचं काय असं तसं. बबनरावला काही दिसत नाही आमच्या. तेव्हा मग बबनरावनी त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मांडल्यावर मग राजू राजळे म्हणले काय ते आबय तुमचा काम नाही करीत काही नाही आणि तुला घरकुला द्यायना काय उपयोग त्याचा. तेव्हा ते बबनराव काय म्हणले माहिती का, ते म्हणले ते माझं खरं काम करतो, त्यांनीच मला दिले घर असं, त्याला काही म्हणू नका. मग राजू राजळे म्हणले की नाही ती माझ्या बरोबरच आहे, बोल त्याच्याशी. म्हणजे असं जी श्रद्धा आपण माझ्यावर प्रेम करता ते असंच कायमस्वरूपी राहू द्या, एवढंच या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज.
धन्यवाद साहेब. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी ही संस्था अहोरात्र काम करते हे सर्वांना माहितीच आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो हरिभक्त पारायण अमोल महाराज सोळशे महाराजांना. आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी परमपूजनीय गुरुवर्य रामगिरी बाबा, पूजनीय तांदळे बाबा, पूजनीय भापकर महाराज, सर्व भजनप्रेमी पूजनीय कांता बाप्पू, संस्थेचे अध्यक्ष माननीय अभय काका, उपाध्यक्ष तसेच मंत्री साहेब, देवरे साहेब, अमोलजी आणि सर्वच मित्रपरिवार आज या ठिकाणी दोन गोष्टीचा योगायोग साधून आपल्या पाथर्डी शहरामध्ये असणारे भजनप्रेमी सर्वांचाच सन्मान करायचं काकांनी ठरवलं आणि तो संपन्न होत आहे. त्याबद्दल त्यांचे मी प्रथमतः धन्यवाद मानतो. आणि काकांनी आत्ताच सांगितलं की ज्ञानदानाचं काम, काका तुमच्या संस्थेचंच ब्रीदवाक्य नाही ज्ञानेनम सदृश्यम पवित्रमही विद्यते. ठीक आहे, ज्ञानदानासारखं पवित्र कार्य कोणतंच नाही. जसं शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, ज्ञानदान करतात, तसे आमचे टाळकरी मंडळी सुद्धा टाळ कसा वाजवायचा, चाल कशी म्हणायची हे शिकवतात. म्हणजे ज्ञानदानाचं पवित्र कार्य सगळे करतात आणि या पवित्र कार्याची दखल घेत तुम्ही सन्मान करताय. खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. आणि मला विशेष असं वाटतंय आमचे आदरणीय गुरुवर्य मेढे सरे, ससारे सरे यांच्या हाताखालीच आम्ही तयार झालेलो आहे आणि त्याच संस्थेत आज माझा सन्मान होतोय. त्याबद्दल मला माझा स्वतःचा अभिमान वाटतोय. आमच्या भजनात भीष्माचार्य असलेले हरिभक्तीपर्यंत कांता महाराज येत आहे आणि सहजासहजी ही गोष्ट साध्य होत नाहीत मला. आता हे आमचे जायबाई सर आहेत, मारेकर साहेब आहेत, दिवसभर काम करतात, संध्याकाळी 1-2 वाजेपर्यंत भजन करतात. हे गेलं लगेच भजन शिकलं असं होत नाही. त्यासाठी भरपूर सायास प्रयत्न करावे लागतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे या क्षेत्रात आलेत म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक आहे प्रयत्न आणि दुसरी गोष्ट आहे बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. या दोन गोष्टीमुळे आपण या परमार्थाकडे वळालेलो आहोत. ही भगवान परमात्म्याची, पंढरीश परमात्म्याची आपल्यावर कृपा आहे. आणि आषाढी सोहळा जवळ येतोय. सगळ्यांना आनंद आहे की कधी आषाढी सोहळा येतात, कधी दिंड्याचं प्रस्थान होतोय. आणि ह्या आनंदाच्या भरामध्ये आणखीन एक भर झाली म्हणजे तो आजचा दिवस झाला. आजचा दिवस झाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. यानंतर सन्माननीय पत्रकार राजेंद्र देवडे सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या अतिशय पवित्र आणि गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भगवानरावजी बांगर त्यांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस आमचं श्रद्धास्थान रामगिरी महाराज म्हणाले की तुम्ही आजच्या गोड कार्यक्रमाचा अध्यक्ष आहेत, तुमचं स्वागत. विनोदाने त्यांना म्हणालो की आजच्या गोड कार्यक्रमाचे तिखट अध्यक्ष असं म्हणा, कारण आधी आतापर्यंत भगवानराव तिखटच पाहिले. रामबाण गुणकारी असतात, त्यांच्या मनात काही नसतं. तर अशा कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांना दिलं अभयरावांनी, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असं आपलं सर्वांचं धार्मिक अधिष्ठान प्राप्तस्मरणीय वैराग्यमूर्ती रामगिरीजी महाराज इथं उपस्थित या पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे 8वी पासूनचे मित्र ज्यांच्याकडं फार पुढं पाहण्याची दृष्टी आहे आणि ज्यांना भावी काळासाठी मी आता शुभेच्छा देऊन ठेवतो असे आमचे मित्र अभयरावचे आव्हाड, उपाध्यक्ष आमचे आदरणीय
सुरेशरावजी आव्हाड, खरं म्हणजे ज्या स्वार्थी भावनेने या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो, माफ करा, ते माझ्या गावचे माझे भाऊ आदरणीय कांताबापू देवडे, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे पण ते आता गुरुवारे वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरीही, कारण मी हिंदी पेपरचं काम करतो आणि अधूनमधून मला ज्या काही अडचणी येतात तर मी त्यांना फोन करून विचारतो आणि ते कितीही कामात असले तरी त्या निवारण करतात. म्हणून ते माझे एक प्रकारे गुरुच आहेत. आणि तसंही गुरु शिष्याला वयाचं नातं नसतं, हे आपण चांगदेव आणि मुक्ताबाईच्या माध्यमातून पाहिलं. इथं उपस्थित अजून बरीच मान्यवर मंडळी आहे. माफ करा, थोडा नामोल्लेख होत नाही, मी थोडं टाळतो. आणि उपस्थित आमचे पत्रकार मित्र कोणी पण, ज्यावेळेस मी काल निघालो, मला नगरला जायचं होतं. मला या कार्यक्रमाची काहीच माहिती नव्हती. तेच गावच्या पुढे गेल्यानंतर मला एक कॉल आला आणि गाडी साईडला घेईपर्यंत पाहिलं तर तो गुलदगड सरांचा होता. निश्चित काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून पाहिलं आणि त्याच्यावरती पत्रिका दिसली, कांताबापूंचं नाव पाहिलं, म्हणूनच म्हणलं मी एका स्वार्थी भावनेने आलो. तसे आपण मला सतत वंदनीय आदरणीय आहात सर्वच, परंतु बापू हे आमचे गावचे असल्यामुळं मी फिरलो. आणि महत्वाचं म्हणजे या महाविद्यालयाच्या या हिरक महोत्सवी जी मालिका आहे कार्यक्रमाची, ती जर नजर टाकली तर मी निश्चितच महाविद्यालयाचे कौतुक करेन. कारण अतिशय छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आणि त्याचाच हा भाग म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केले गेलं आहे. तसं पाहिलं तर महाराज अभयराव, म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती, सुरेशरावांना तर जास्त छान माहिती की आमच्या गावची भूमी फार सुपीक आहे. इथं फार उंचीवर गेलेले माणसं. काही वर्षापूर्वी कांताबापूंनी आकाशवाणीवर भजन गायलं. आमचा ऊर असा फोडायला आला तेवढंच. त्यावेळेस आकाशवाणी म्हणजे आजची टीव्ही, ही टीव्ही आपण जे म्हणतो ना, हे सगळे ही टीव्ही. त्यानंतर आमचा चैतन्य देवडे, तो तर आता बरेच जण सर्वांना माहित आहे, तो थेट दिल्लीपर्यंत म्हणजे राष्ट्रीय पातळीपर्यंत. या कॉलेजचे संस्थापक उपाध्यक्ष, म्हणजे मी माझी स्तुती नाही करीत, संस्थापक उपाध्यक्ष कैलासवासी आसराजी पाटील देवडे, जे मामांचे म्हणजे आदरणीय मामा म्हणजे बाबूजी आव्हाडांचे अतिशय जवळचे सहकारी. मी आमच्या घरी मामांना अनेक वेळेस चहा दिलेला आहे. त्यावेळेस हॉटेल वगैरे नसायची, यायला साधनं नसायची. 15 दिवस महिन्यातून एकदा तो मामा आमच्या घरी येणार म्हणजे येणार. ते खड्यात बसायचे, कधी मळ्यात बसायचे, कधी घरी बसायचे. त्यानंतर आमचा शिवाजी काटे हा वैमानिक झाला. कैलासवासी श्रीधर काटे हे सुद्धा या वर्षीच लंडन झाले. आत्ताच आमचे उमाशंकर देवडे हे आपल्या श्रीकांत काळोखे सरांसारखे इंग्लंडला जाऊन व्याख्यान देऊन आले. अशा या आमच्या भूमीत एक कांताबापू सारखा हिरा जन्मला आणि त्यांचा कार्यक्रम आज मला अभिमान वाटतोय की ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो तिथंच होत आहे. आता त्यांच्याविषयी मी काय सांगू, त्यांची ओळख काय करून देऊ. बापूंची अतिशयोक्ती जरी होत असली तरी एवढं मी म्हणेल की तशी पंडित भीमसेन जोशींची ओळख करून देण्याची वेगळी गरज नाही. तसं या क्षेत्रातलं मी तरी या पातळीवरचं तरी भीमसेन जोशी म्हणून. आणि त्यांनी बापूंना गायलंय त्यांना सगळ्यांना माहिती. आता महाराजांना तर चांगल्या पद्धतीने माहिती. महाराजांच्या वाणीला म्हणजे जे महाराज जे कीर्तनातून सांगत असतात त्याला प्रमाण देण्यासाठी कोणता अभंग घ्यायचा आणि तो कोणत्या स्वरात गायचा, एक क्षणार्धात जर जिभेवर येणारे आमचे कांताबापू. आणि त्यांच्यामुळेच मला खरा कीर्तनाचा लढा लागला. अतिशय गोड आवाज, ऐकता ऐकता कधी कधी अशी समाधी लागून जाते माणसं.
तर या निमित्ताने मी फार वेळ घेतला तुमचा. सर्वांना, आमच्या आलेल्या भजनी मंडळांना मी वंदन करतो, सर्व महाराजांना वंदन करतो. आणि या संस्थेने आतापर्यंत जी वाटचाल केली ती तर कौतुकास्पदच आहे आणि भविष्यात होईल याविषयी शंका नाही. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण आपल्या आठवणींना उजाळा दिला आणि आमच्या संस्थेचं कौतुक केलं. धन्यवाद. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब यांना विनंती करतो की साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवानरावजी बांगर, या ठिकाणी उपस्थित असणारे रामगिरी महाराज आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे देवडे महाराज, पत्रकार देवडे, पत्रकार अविनाश मंत्री, पत्रकार दुसरे 2-3 पत्रकार आणि आमच्या पार्थविद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयरावजी, प्राचार्य चौरे सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शाळकरी मित्र, याचबरोबर महाराज आणि प्राध्यापक आणि इतरांना. खरं म्हणजे हा जो एक सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये हा का संपन्न होतोय, कसा होतोय, का व्हावा. नथनी दी जिसी यारणे सुमरत उसे बारबा, नाक दिया जिसी यारणे भूल गई उसे ना. म्हणजे या ठिकाणी कॉलेज स्थापन करणारे आणि हे पुढे जाऊन विद्यार्थी, या संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिक्षण झाले. कारण सुरुवातीला नगर कॉलेज, सारडा कॉलेज, आर्ट्स अँड कॉमर्स सुद्धा नंतर झालं. यावेळेला इथं स्थापन करणं सोपं नव्हतं. प्रत्येक व्यक्तीकडून 1-1 रुपया गोळा करून या ठिकाणी कॉलेजची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर ही जी जागा आहे, जवळजवळ 25 एकराची जागा, या ठिकाणी त्यावेळेलाच त्यांना कल्पना होती की भरपूर जागा लागणार आहे. म्हणजे पाहण्याचा जो दृष्टिकोन त्यांचा होता आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनावरच आम्ही चाललेलो आहोत. म्हणूनच आत्तापर्यंत जी प्रगती झालेली आहे, तुमच्यासारख्या लोकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. आणि हा सत्कार करत असताना वारीमध्ये जाणारी ही तुम्ही सगळी मंडळी वारीमध्ये निश्चितच जात असाल. म्हणजे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते. आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. म्हणजे वारीत जाणारा माणूस, किंवा आत्ता मगाशी सुद्धा टाळ मृदुंग वाजत असताना सुद्धा तुम्ही किती रममान झाले होते. म्हणजे या ठिकाणी हा जो कार्यक्रम असतो किंवा या ज्या काही गोष्टी असतात, माणसाला मानसिक समाधान कधीही आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये सापडत नाही. ते फक्त या अशा कार्यक्रमात, वारी किंवा देवाच्या नामस्मरणातच सापडतं. एकदा एक राजा असतो आणि तो राजा शिक्षा देतो एक जणाला. पण शिक्षा देत असताना त्यांनी त्या संस्थेची सेवा केलेली असते, म्हणून त्या ठिकाणी तो राजा म्हणतो की याला शिक्षा देत असताना थोडीशी सौम्य शिक्षा दे. म्हणून तो काय करतो की तिथं जवळजवळ 1000 दरवाज्यांचा वाडा असतो आणि फक्त एक दरवाजा उघडा ठेवलेला असतो. आणि जर समजा तुझे डोळे बांधले जातील आणि फिरत फिरत तू त्या ठिकाणी फिरल्यानंतर तुला ज्या वेळेला तो दरवाजा सापडेल
त्यावेळेला तू जर दरवाजातून बाहेर गेला तर तुझी शिक्षा माफ. त्याचे डोळे बांधले गेले आणि मग तो असा फिरत फिरत चालला असताना नेमका तो उघडलेला दरवाजाजवळ आला आणि त्याच्या डोक्यावर माशी बसली, तो माशी आणायला गेला. त्याच वेळेला तो दरवाजा उठला आणि परत पुढे गेला. म्हणजे परत तो त्याच चक्रात सापडला. तसे संसार रूपी चक्रामध्ये आपण सापडलेलो आहोत. नेमकी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण बाजूला जातो. आणि म्हणूनच खरं म्हणजे ही जे काही हा जो सत्कार तुमचा आम्ही केलाय, आम्ही भाग्यवान आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. आमचं ते भाग्य आहे. आम्हाला परमेश्वराने काहीतरी बुद्धी दिली असेल म्हणून या गोष्टी घडतात. आणि चांगल्या गोष्टी घडण्याकरता थोडं तो होईना नामस्मरण देवाचं नाव घेणं गरजेचं असतं. आणि या पद्धतीने खरं म्हणजे कितीतरी आता ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा मज पामरा हे काय थोरपण. आणि शेवटी काय म्हणतात, तुका म्हणी युक्तीची ती खोली म्हणून ठेविली पाहिजे. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाने सुद्धा ज्ञानाच्या ठिकाणी डोकं टेकवणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि अशा या संस्थेतून तुम्हाला ज्ञान दिलं जातं. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला शिकण्याचं आहे, शिकवण्याचं आहे. म्हणूनच सर्वांच्या श्रेष्ठ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे जे शब्द वापरलेले ते खरोखरच चांगले आहेत. आणि यात चालत असताना जसं रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. म्हणून आपल्याला पाठराखण जी करायची चांगल्या मार्गाची, चांगल्या विचारांची करायची. आणि म्हणून परत एकदा आपले आभार मानतो. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी तुम्हाला नमन करतो. आणि कविता आणि गाणं यात काय फरक आहे? पान भरण्यासाठी लिहिलं तर गाणं आणि मन भरण्यासाठी लिहिलं तर ती कविता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संसाररूपी भवसागर तारण्यासाठी परमार्थ अध्यात्म हेच कामी येतं असं आपण व्यक्त केलं. धन्यवाद. यानंतर आत्ताच नुकता ज्यांचा टाळकरी मंडळीतील भीष्माचार्य म्हणून त्यांचा उल्लेख झाला असे सन्माननीय हरिभक्त परायण कांताबापू देवडे पाटील यांना मी आमंत्रित करतो की साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुदेवया मंगलम पुंडरीकाक्षो मंगलानेत्र हरी. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भगवानरावजी बांगर, त्याचप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होते असे आदरणीय महंत हरिभक्ती परायण रामगिरीजी महाराज, पत्रकार मित्र आणि या ठिकाणी जेवढी मंडळी वारकरी संप्रदायाचे उपस्थित आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचे वतीने या ठिकाणी या संस्थेविषयी किंवा या कार्यक्रमाविषयी थोडंसं मनोगत व्यक्त करण्याची मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल संस्थेचे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करतो. खरोखरच काकांनी जे औचित्य साधलंय आल्यास साडेमती वेळ दिलेली होती आणि आल्यास त्या ठिकाणी गायन नाटक भजन करायची संधी मिळाली. आणि सध्या गुंतले आहे तर पंढरीच्या वारीचं या ठिकाणी काही दिवसातच प्रस्थान होणार आहे दिंड्यांचं.
आता सुरुवातच भजनाची करायला लावली. माझे सर्व सवंगडी ते माझे सोयरे, सज्जन सांगाती पाय आठवीची विठोबाचे. सर्व माझे परमार्थ प्रेमी सज्जन सांगाती या ठिकाणी उपस्थित होते आणि सुरुवात अर्थात माझ्याकडे आली आणि वेळ पंढरीच्या वारीची आणि त्या औचित्य साधून अभय काकांनी या ठिकाणी हा सन्मान सोहळा आयोजित केला. मग काय म्हणावं सुरुवातीला? आता सुरुवातीला कुठले भजन करायचं म्हटलं तर रामकृष्ण हरीने सुरुवात होती आणि ते रामकृष्ण हरी भजन एकदा सुरुवात झाल्यानंतर पुढची पंचपदी असते. पण आज दुसरी पंचपदी नाही केली. आज पंढरीची वारीच अभंग गायला. टाळी वाजवावी पुढे उभा राहावी आणि वाटती चालवावी पंढरी. अशा पद्धतीनं हा गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि वैयक्तिक आयुष्यातला जर थोडासा परिचय द्यायचा असला तर इयत्ता 10वी पर्यंत मी 7वी पर्यंत मोहदेवडे गावातच माझं शिक्षण झालं. 8वी ते 10वी एल हायस्कूलला घरची वडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळं 8वी ते 10वी मी एल हायस्कूलला पायी जाऊन केलं. 10वी 1979 साली 10वी परीक्षा पास झालो आणि त्याच्यानंतर त्यावेळेला डीएड म्हणजे झिरो बजेट होते त्यावेळेला. डीएड आली जी मंडळी डीएड कोर्स करून पूर्ण झाली होती ती मंडळी अक्षरशः त्या शब्दात सांगायचं म्हटलं तर वडिलांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की ज्यांनी डीएड केले ते सगळे बऱ्याचशे कामतात तिकडे डीएडला नाही जायचं आपल्याला. आणि मग काय करायचं पुढं 10वी नंतर? त्यावेळेला 10वी नंतर डीएड होताच होतं. अक्षरशः आंतरदेशीय कार्डावर जरी अर्ज केला तरी सिलेक्शन होत होतं डीएड कॉलेजला. पण वडिलांची परिस्थिती हलकीची असल्यामुळे वडिलांनी सांगितलं एवढं थांबा कुठेतरी कंपनीत कामाला लागा किंवा काय करायचं ते. कंपनी तिकडे तिकडे पाहिलं त्या कॉलेजला पाहिलं कुठंच काही मिळ लागला नाही. मग काय करायचं? त्यावेळेला आता या संस्थेविषयी मला सांगायचा अभिमान वाटतो की जिथं आज माझा सन्मान होतोय. 11वीला त्यावेळेचे प्राचार्य आदरणीय पालवे साहेब होते आणि भारत सर वंदेरी सर त्यावेळेला शिक्षण मी 11वीला या ठिकाणी जनता महाविद्यालयाला त्या पिरियडमध्ये मी ऍडमिशन घेतली. 1च वर्ष शिकलो आणि परिस्थिती वडिलांची खराब अर्थात हलकीची असल्यामुळं पुढचं शिक्षण सुद्धा वडिलांना मला शक्य होत नव्हतं मला शिक्षण देणं. मग नंतर मला पैठणला पाठवण्यात आलं. पैठणमध्ये काही दिवस मी कंपनीत काम केलं आणि हे जे परमार्थाचं वारकरी संप्रदायाचं अर्थात नाथ महाराजांची कृपा असेल सांगायला आनंद वाटतो की पैठण क्षेत्रामध्ये मी कंपनीत काम केलं आणि वारकरी संप्रदायाचे एक जे शिकवण किंवा एक मला लढा लागला किंवा एक आकर्षण निर्माण झालं ते तिथून क्षेत्र पैठणमधून मी वारकरी संप्रदायामध्ये जास्त म्हणजे प्रगतीवर गेलो आणि ती सेवा म्हणजे प्रयत्नाचे 5 प्रकार म्हणजे 5 भावी प्रकार त्याला प्रकार. अगोदर पूर्वपुण्य लागते. नुसती पूर्वपुण्य असून चालत नाही. स्वतःचा प्रयत्नही लागतो. पुण्य लागतं प्रयत्न लागतो. नंतर भगवंताची प्रसन्नता व्हावी लागते. नंतर प्रसाद मिळत असतो. तो प्रसाद वैकुंठवासी भगवान बाबा असतील, वैकुंठवासी वामन महाराज असतील, वैकुंठवासी नारायण महाराज असतील, वैकुंठवासी ऋषी महाराज असतील. ऋषी महाराजांची कीर्तन मी गायली अलीकडे वामन भाऊचा आणि भगवान बाबाचा काळ मला तेवढा ज्ञात नाही. त्याच्यानंतर आपल्याच परिसरातलं जोग महाराज शिक्षण संस्थेचे शिक्षक वैकुंठवासी घुले महाराज विठ्ठल महाराज घुले या सर्व संत महाराजाचा त्यावेळेचे जे दिवंगत आज त्यांचेच आशीर्वाद घेऊन भावी आयुष्याची जी वाटचाल संप्रदायाची सेवा चालू आहे ती याच मंडळीच्या आशीर्वादानं आणि आमच्या गावकऱ्यातले काही ज्येष्ठ मंडळी जी भजनी मंडळी होती आमचे भगवानजी बाळगरने त्यांची आठवण करून दिली. आता आमचे भीमराव तात्या
उत्कृष्ट पखवाजवादक यांचे आशीर्वाद भद्रतातील मला म्हणायचं हे बरा म्हण तू म्हण ते मात्र्यातलं म्हण कुठे आता तू दुसरं भजन सुरू कर नाही तात्या म्हणायचे नाही ते मात्र्यातलं अर्थात आमच्या तात्याला ते मात्र ते काहीच कळत नव्हतं वादक उत्कृष्ट होते भगवानराव माहिती पण मा म्हणायला होते मात्र्यातलं म्हण एखादा आपण सुरू केलं ते बंद कर मात्र्यातलं म्हण तात्याला त्यातले काही इतकं ज्ञान नव्हतं हो तर असा सर्व काळ आणि ज्या शिक्षण हे वर्ष शिकवायला ज्या संस्थेत मी शिक्षण घेतलं त्या संस्थेत माझं भाग्य त्या संस्थेत अभयकाकाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी काय आपल्यातून वेगळा नाही तरी सुद्धा अभयकाकांनी थोडासा आग्रह करून दिला तुमचा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आग्रह करून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्याचप्रमाणे संस्थेचे जे कोणी संचालक अध्यक्ष आदरणीय महाराज यांचे सर्वांचे आशीर्वाद घेऊन भावी आयुष्यात ही सेवा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत कडीला जावं अशी आपल्या सर्वांच्या चरणी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे सन्माननीय भगवानरावजी बांगर साहेब प्रदेश सरचिटणीस जनता दल सेक्युलर महाराष्ट्र यांना मी आमंत्रित करतो की आपण आपला अध्यक्ष म्हणून व्यक्त करा. मोठ्या आवाजाचं काय काळजी करू वारकरी प्रथेप्रमाणे तुम्हा सर्वांना प्रथमचे आहे आणि या कार्यक्रमासाठी मला अध्यक्षपद ज्यांनी दिले संस्थेचे मी आधी ऋण व्यक्त करतो कारण ऋणी लोकांचं ऋणी राहावं लागतं हे मात्र खरं. या कार्यक्रमाचे संत महंत आमचे रामगिरी महाराज हे तसे मी वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे त्यांच्या कीर्तनात मी टाळकरी सुद्धा असतो कधी जिथं कीर्तन असेल तिथे मी टाळकरी असतो ते बाबांना माहिती. असे संतश्रेष्ठ पाथर्डी तालुक्यातले रामगिरी महाराज ज्यांच्या हस्ते तुमचा सर्व टाळकरी मंडळीचा सत्कार झाला आणि तो कोणत्या काळात पाहुणे चालती पंढरीची अभयरावांनी सुद्धा काय योग निवडलाय वारीचा. मी सुद्धा आधी वारकरी होतो 72 ते 82 11 वर्ष मी वारकरी कारण तनपुरे महाराजांचे 2 अन्नछत्र त्या चांदगावला झाले. 72ला एक झालं काळात 82ला एक झालं म्हणजे 11 वर्षाच्या काळात मी तनपुरे महाराजांनी बरोबर भजन शिकलो कारण तिचा माऊली कराड्यांनी बरोबर भजन शिकलो तनपुरे अंडरवर्ल्डच्या माहिती आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी उल्लेख करायचा राहून गेला कारण बऱ्याच लोकांनी सर्वांचा उल्लेख केलाय. मी मला वाटतं संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संचालक मंडळ या ठिकाणी असलेले सर्व माझे टाळकरी आणि उत्कृष्ट सर्वांचे प्रतिनिधी म्हणून कांता महाराज बापू आणि सर्व प्राचार्य त्यांचे सहकारी आणि विशेष म्हणजे कुणीही उल्लेख नाही केलेला माझ्या महिला भगिनी का राहून जातं मला माहिती नाही परंतु होतं असं कारण सर्व ठिकाणी त्या महिला भगिनीचा सहभाग हा अत्यंत आवश्यक आहे. शृंगाराचा नारी हर्ष होतो परी लक्ष्मीला जर पायऱ्याला शृंगारलेला तुम्ही देवीला तर किती आनंद होतो. शृंगाराचा नारी हर्ष होतो परी इतके लक्ष्मीचं रूप त्यांचं आहे त्यांचा उल्लेख नावाला टाळू नये अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे कारण मातृदेव भवनंतर पितृदेव. त्याचप्रमाणे आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मंडळी आमच्या गावकरी म्हणजे जमीन असलेले फक्त माझ्या शेतकरी बांधाला बांध जमीन असलेले मोतीजी आणि जे मला तिखट म्हणले ते अशा बिकट परिस्थितीतून पुढे आलेले पत्रकार देवडे कारण त्यांनी हे मात्र दाखवून दिलं खरं बोलणं हे तिखट असतं हे त्यांनी मला किती काय वेळेस सांगितलं की तुमचं जे बोलणं असतं ते खरं असतं पण ते तिखट असतं म्हणून या बिकट परिस्थितीत लोकांना ते आवडत नसतं असं त्यांनी मला पूर्वीच करून दिलेलं आहे. अध्यक्षाचं भाषण ही सफेद भाषण ऐकून कंटाळणाऱ्या लोकांसाठी फार छोटा असावं परंतु फार छोटा असावं परंतु आमच्या
बाबाच्या संगतीने बाबांनी तसे काही काळ असे मित्र म्हणून मी वागलो, बाबांनी त्यावेळेस मित्र म्हणून वागलो. कारण मी आधी होतो वारकरी, नंतर झालो थेरकरी, पुढारी म्हणून जायचो, पुढारी म्हणून गेलो. आधी होतो वारकरी, नंतर झालो थेरकरी. मग थेरकरी करता मग बाबा लोकांचा मला सहारा घ्यावा लागायचा. पूर्वीचा काळ असा होता, ढाकणे साहेबांच्या काळातला, एकीचा बाबूजींच्या काळातला काळ असा होता की लोक जमवण्यासाठी कीर्तन ठेवणार. त्याच्या उलट मामा कधी कीर्तनाच्या भानगडीत पडले नाही, परमार्थाच्या भानगडीत गेले नाही. परंतु सगळ्यात मोठा परमार्थ बाबूच्या वडिलांनी मामांनी केला असेल तो शैक्षणिक क्षेत्रात. ज्याला अर्थ करतो तो परमार्थ करतो, आणि अर्थ करण्यासाठी शिक्षण लागतं. आणि बाबा स्वार्थ करण्यासाठी काय लागतं? असं सांगण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु तुम्ही कंटाळा पाहिजे. सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळं तुम्ही सर्व ब्रह्मांडात भक्ती करणाऱ्या लोकांनी त्याचा स्वाद घ्यावा, आस्वाद घ्यावा. त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्राचार्य यांनी हा जो अतिशय स्तुत्य कार्यक्रम ठेवला, त्या स्तुत्य कार्यक्रमाला म्हणजे मला बोलवलं, त्यामुळं मी धन्य झालो. त्यांना धन्यवाद नाही, धन्यवाद जर दिला तर त्यांच्याकडेच आहे. पण मी काय करतो की या कार्यक्रमाला बोलवलं, मी धन्य झालो. त्याचं कारण असं आहे की संतांच्या संगती मनोमार्ग, त्याच्यामुळे मी धन्य झालो. आणि गिरी महाराजांचा सहवास मला नेहमी लाभतो, झाडोपाळ्यात असत असते. आणि आता माझं फार महिने झालं, पण वड आणि कुठे गेल्यामुळे मी काय फार पुढे जात नाही. म्हणून बाबाची आणि माझी भेट कमी होती. पावडी तुम्हाला मी नेहमीचा आपला श्रम माझा योग कमी आला. तुम्ही सर्व उपस्थित राहिला, तर म्हणजे आभार प्रदर्शनाचं काम दुसऱ्याकडे. तरी मी काय म्हणतो, आपल्या सर्व उपस्थितांचे वारकरी संप्रदायाचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. साठी जितलं. यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते आज पाथर्डी परिसरातील टाळकरी मंडळींचा सन्मान झाला, असे श्री क्षेत्र येळेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी बाबा महाराज यांना मी आमंत्रित करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, उद्बोधन करावं. पंढरीचे वारकरी ते आणि बरे मोक्षाचे एक नगरी पाथर्डी, आणि ह्या नगरीतील असणारे क्रांतीवीर आदरणीय श्रद्धेय बाबूजी आव्हाड या कॉलेजवर आपण सर्वत्र मंडळी का उपस्थित ते सगळ्यांनाच ज्ञात आहे. या कॉलेजची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झालेली. हिरक महोत्सव हा कार्यक्रम उपस्थित आपण ठेवला. त्याचप्रमाणे आदरणीय काका उपस्थित आहे, सर्व व्यासपीठ उपस्थित आहे, सर्व पत्रकार मंडळी, शिक्षक वृंद आणि आपण सर्वत्र असणारी वारकरी मंडळी. योग्य आदरणीय काकाने हा सत्कार ठेवला. काकांचं टाळी वाजून स्वागत आहे. हल्ली प्रत्येक महिन्याला पत्रकार देऊ नका बरं का, प्रत्येक महिन्याला आमच्या काही सरकारी पगार येतो पा बापू, हा लिहिलेलं असतं, पण हरिपाठ नसतो, पंढरीची वारी नसते. म्हणून आज संपूर्ण हरिपाठ करणारे, काकडा भजन करणारे, दिंडीत चालणारे या सर्वत्र मंडळीचा असणारा आदरणीय काकांनी या संस्थेने सन्मान ठेवला. अगदी समाधान वाटलं. याच कॉलेजवर काकांना आठवतं नाही का, 15 वर्षापूर्वी माझा एक विद्यार्थी, आमचे थोरे सर आहे, कराड सर आहे, त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थी मी पाठवला होता. विनामूल्य असणार त्याला आपण शिक्षण देऊन आज एका मोठ्या कंपनीला सातारा या परिसरात तो जॉब करतो. त्याला आता जवळजवळ 35 ते 40 हजार पगार आहे. आदरणीय या संस्थेचे संपूर्ण शिक्षकांचे पुण्य, प्रयत्न, काकाचे प्रयत्न आणि ज्यांच्या नावाने हे कॉलेज आहे बाबूजी आव्हाड त्यांचे असणारे प्रयत्न, असेच असणारे या संस्थेतले विद्यार्थी महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जावत राहो अशी भगवान बाबा वामन भाऊ महाराजांच्या चरणी विनंती. आपण सर्वत्र मंडळी उपस्थित आलात, अगदी सगळ्यांचा वारकरी म्हणून सन्मान केला. आता तुम्हाला सगळ्यांना
पंढरपूरला यावं लागेल बरं का. जरी पंढरपूरला नाही आले तर दुसरा पर्याय, ज्या दिवशी आषाढी एकादशी असते आपापल्या गावात आपण पंढरपूर उभा करा. सगळ्यांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान. धन्यवाद. यानंतर या गोडाच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे. भारत विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पाथर्डी परिसरातील टाळकरी वृंदांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला ते अबब रामगिरी महाराज यांचे मी पार्थ परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवनाथजी बांधव यांची आभार व्यक्त करतो. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अबब कांताबापू देवडे, प्रमुख तांदळे महाराज, प्रमुख बाकर महाराज, प्रमुख घोडके महाराज, प्रमुख सुडके महाराज, प्रमुख सबलस महाराज, प्रमुख मोरे महाराज आणि प्रमुख सोनसे महाराज या सर्वच महाराज मंडळीचे पार्थ परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी मंत्री, राजेंद्रजी देवडे आणि अमोल कांक्रिया यांचे पार्थ परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी पार्थ प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमरावती आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भुवन चौरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरदजी मेढे हे उपस्थित राहिले. त्यांचे पार्थ परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पाथर्डी, हंडाळवाडी, तनपूरवाडी परिसरातील टाळकरी वृंद या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे पार्थ परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. माझ्याकडे 10 हो 5-6 अनाथ आहे. हो सर्वांनी तुम्हीच वर आहोत अशी विनंती करतो. बसायला घेऊ तेने वागरने तोसावे तोसोनी मग जावे बसाय दान है. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर धावो. विश्व धर्म सूर्य पाहो. जो देवांची लते लावो. प्राणी जात वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माध्यारी. अनवर्त मंडळी भेटू दया होता चला कल्पतरुचे अर्णव. जेना चिंतामणीचे गाव. बोल केले अर्णव पियुषांचे चंद्रमेचे हरणछन. मार्तंड हे तापैन. ही सदा ही सर्व सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल तिनी लोकी. बदितो आर्य पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेषी लोके दृष्टा दृष्ट विजय होवा